ब्लॉग स्मितहास्य. माणसाचा सर्वात सुंदर दागिना. सोनं शरीर सजवतं, पण स्मितहास्य व्यक्तिमत्व उजळवतं. सोनं. सोनं हा शब्द उच्चारताच डोळ्यांसमोर एक सोनेरी चकाकी उभी राहते, हो ना? समृद्धी, वैभव, सौंदर्य आणि प्रतिष्ठा यांचं प्रतीक म्हणून सोन्याकडे पाहिलं जातं. सोन्याचा भाव कितीही वाढला तरी त्याचं आकर्षण कधी कमी होत नाही. दक्षिण भारतातील लोक असोत, महाराष्ट्रातील आगरी समाज असो किंवा भारतातील कुठलाही भाग असो, सोनं हे नेहमीच जपलं जाणारं आणि अभिमानाने मिरवलं जाणारं धन आहे. आणि खरंच धातू म्हणून, गुंतवणूक म्हणून आणि दागिना म्हणून सोन्याची किंमत नक्कीच आहे. काही दिवसांपूर्वी एका लग्न समारंभात अशीच एक बाई पाहिली. तिच्या अंगावर भरपूर सोनं होतं. मोठमोठी मंगळसूत्र, गळाभर हार, हातभर बांगड्या, कानातले, कितीतरी अंगठ्या, संपूर्ण अंग सोन्याने मढलेलं होतं. साहजिक सगळ्यांचं लक्ष तिच्याकडे जात होतं. पण काही वेळाने माझी नजर तिच्या चेहऱ्याकडे गेली आणि तिथे काहीतरी वेगळंच जाणवलं. इतक्या मौल्यवान दागिन्यांनी सजलेली ती व्यक्ती, पण तिच्याकडे एक दागिना मात्र नव्हता. तो म्हणजे तिचं स्मितहास्य. तिच्या चेहऱ्यावर हसू नव्हतं. कुठेतरी काहीतरी हरवल्यासारखं वाटत होतं. कदाचित एखादी चिंता, कदाचित एखादी तक्रार, कदाचित एखादा मनस्ताप, कुणाबद्दल काहीतरी राग, किंवा कदाचित आयुष्याच्या धावपळीत तिच्या हास्यावर धुळीचा एक थर चढला असावा असं जाणवलं. त्या क्षणी मनात एक प्रश्न उमटला. खरंच माणसाचा सर्वात सुंदर दागिना कुठला बरं? सोनं की स्मितहास्य? एक लहान निरागस मूल दिवसातून जवळपास 300 ते 400 वेळा हसतं. पण जसं जसं वय वाढत जातं तसं तसं हसण्याचं प्रमाण कमी होत जातं आणि प्रौढ वयात ते अवघ्या 30-40 वेळांपर्यंत येऊन पोहोचतं. म्हणजेच माणूस वयानं मोठा झाला म्हणून म्हातारा होत नाही, तर जेव्हा त्याच्या चेहऱ्यावरचं हास्य कमी होतं तेव्हाच तो आतून म्हातारा व्हायला सुरुवात होते. कारण जिंदादिल माणूस, निरागस मनाचा माणूस, रिलॅक्स मनाचा माणूस हा नेहमी त्याचं स्मितहास्य सोबत घेऊन फिरत असतो. हास्य ही केवळ भावना नाही, ती एक भाषा आहे. अनोळखी माणसांनाही समजणारी भाषा. लिफ्टमध्ये, प्रवासात, मंदिरात, लग्न समारंभात किंवा गर्दीच्या कुठल्याही ठिकाणी जेव्हा एखादी अनोळखी व्यक्ती आपल्याकडे पाहून हसते, तेव्हा एका हास्यातून कितीतरी गोष्ट नकळत व्यक्त होत असतात. मी तुमचा शत्रू नाही, मी तुमच्यासारखाच एक माणूस आहे, तुम्ही सुरक्षित आहात, तुमचं स्वागत आहे. एका स्मितहास्यात एवढी ताकद असते की ते क्षणभरासाठी अनोळखी माणसालाही आपलंसं करून टाकतं. किती गंमत आहे ना? हास्यासाठी पैसे लागत नाहीत, कोणतीही गुंतवणूक लागत नाही, कुठलाही ब्रँड लागत नाही, पण तरीही ते माणसाला सुंदर, मस्त बनवतं. सोन्याचे दागिने दुसऱ्यांचं लक्ष वेधून घेतात, पण स्मितहास्य दुसऱ्यांच्या मनाला स्पर्श करतं. सोनं शरीर सजवतं, पण हास्य व्यक्तिमत्व उजळवतं. सोनं श्रीमंती दाखवतं, पण स्मितहास्य मनाची समृद्धी दाखवतं. आणखी एक गोष्ट अशी की आपण घराबाहेर पडताना घड्याळ, मोबाईल, पाकिट, चावी सगळं आठवणीने सोबत घेतो, पण अनेकदा चेहऱ्यावरचं हास्य मात्र घरातच विसरून जातो आणि दिवस संपेपर्यंत नकळत स्वतःलाही आणि भेटणाऱ्या प्रत्येकालाही त्या हास्यापासून वंचित ठेवतो. म्हणूनच कदाचित आपल्या चेहऱ्यावरचं स्मितहास्य जपणं ही सुद्धा एक साधना आहे. कारण आयुष्य कितीही व्यस्त असलं, कितीही जबाबदाऱ्या असल्या, कितीही आव्हानं असली, तरीही जर आपल्या चेहऱ्यावरचं स्मित टिकून असेल तर समजावं की आपल्या मनातला प्रकाश अजून जिवंत आहे. आपण सोबत घेऊन फिरतो ते सोनं नाही, तर आपल्या चेहऱ्यावरचं तेज, आपल्या डोळ्यातील प्रेम, आपल्या स्मितातील ऊब हेच लोकांच्या कायम लक्षात राहते. आणि शेवटी एवढंच म्हणावं असं वाटतंय की
सोन्याचा भाव रोज बदलतो, तो बदलत जाणार आहे, तो वाढत जाणार आहे, तो कमी होणार आहे. पण स्मित हास्याची किंमत मात्र आयुष्यभर कायम राहते. कारण सोनं माणसाला श्रीमंत दाखवतं, पण स्मित हास्य माणसाला सुंदर समाधानी बनवतं. आपल्या चेहऱ्यावरचं एक छोटंसं हसू कदाचित कुणाच्या तरी संपूर्ण दिवसाला उजाळा देऊ शकतं. म्हणून आज घराबाहेर पडताना एक गोष्ट नक्की सोबत घेऊन जाऊया, आपलं सुंदर स्मित हास्य. गालावर हसू आलं ना मंडळी? चला मग आपलं स्मित हास्य हा दागिना रोज न चुकता सोबत घेऊन परिधान करूया, घालूया, मिरवूया. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. प्रणाली शिवकमल नव्हाड. हा स्मित हास्याचा ब्लॉग आवडल्यास आधी तर सगळ्यात आधी चेहऱ्यावर एक छान स्मित हास्य द्या. लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट करा. तुमचा प्रत्येक प्रतिसाद मनाला प्रोत्साहन, उभारी, प्रेरणा, ऊर्जा देत असतो. त्याबद्दल मनापासून सर्वांचे आभार. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद.